आस्ते कदम महाराज गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शास्त्रार्थ शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की राजा शिवछत्रपती महाराज की नमो पार्वती पते हर हर महादेव। श्री पद्मावती देवी चरणी वंदन करून श्री पद्मावती पालखी नृत्य सदर सादर करत आहे शिवकालीन देखावा। कर्नाटक प्रांतातून महाराष्ट्राकडे येत असताना गदग प्रांतातील बेलवाडीची गडी घेण्यासाठी शिवरायांनी सैन्य पाठवले। या गडीचे नेतृत्व करणारी मल्लम देसाई म्हणजे सावित्रीबाई यांनी मराठ्यांना कशी टक्कर दिली यात वर्णन केलं आहे आणि स्त्रीबाबत त्यावेळेचे स्त्री अत्याचार व त्यावर होणारी एक शिक्षा स्त्रीचा सन्मान यामध्ये वर्णन केलं आहे। सावित्री अक्का आमच जैसा आई साहेब तैशा आपण आईच्या मायेनं। आई कशाला त्या पवित्र शब्दाचा अपमान करतो आहेस? युद्धात विजय मिळवलेले उन्मादी राज आपल्या मदमस्त मुखात ही नम्र हाक शोभत नाही। सावित्री अक्का विजयवीर झाला म्हणून त्याला शिंग फुटत नाही, तो माणूसच राहतो। आम्हीही आमचं माणूस पण सोडलेलं नाही। सावित्री अक्का असल्या रीतीबाती शिवाजी मानत नाही। स्त्री म्हणजे आमच्या देवारातील देवता त्या आदिशक्ती भवानीचं रूप आम्ही आपला ठाई मानतो। बस बस झालं तुझं हेटो। एवढी नियत जर तुझ्या अंगी असती तर भर रानात आमच्याकडे वासनांग कुत्ते सोडले नसतेस तू। काय वासनांग कुत्ते? वासनांग कुत्ते म्हणजे सावित्री अक्का काय झालंय? सकोजीराव काय ऐकतो आहोत आम्ही? राजे ते म्हणजे सकोजीराव तुम्ही या देवींवर बलात्कार केलाय। बलात्कार केलाय तुझ्या या चांडाळ शिपायानं। जगदंब जगदंब भर रानात अब्रू उठली माझी। बोल राजा बोल, कुठं गेलीये तुझी नीतिमत्ता? आता कुठं गेलीये? आऊसाहेब भवानी आई हे काय घडलं? सकोजीराव सकोजीराव तू हे नीच कर्म करावंस? काय वाटलं तुला? महिने झुंजणाऱ्या वाघिणीची तू शिकार केलीस म्हणून तुझे विटंबना करण्याचा अधिकार तुला मिळाला? सकोजीराव हरामखोर! महाराज सावित्रीबाई तैशी आपली शत्रूच आहे, त्यांचा कुकर्माची सजा। कुकर्म? पंत प्रत्येक जण आपलं सत्व जपत असतो, या सत्वासाठीच लढत असतो। इथं जिंकणारे सिकंदर ठरले म्हणून हरण्याचा मोल कमी होत नाही। आम्ही सत्ताधीश आहोत म्हणजे साक्षात ईश्वर नव्हे की प्रत्येकाने आमची सत्ता कबूल करावी। आम्ही हे स्वराज्य उभं केलंय त्या या रयतेच्या कल्याणासाठी। ती रयतच इथं नाडली जात असेल तर पातशाही आणि शिवशाही यामध्ये फरक तो काय राहिला? नाही सकोजी नाही, तुझा गुन्हा आमच्या लेखी क्षम्य नाही। राजा एक डाव माफी दे राजा, या मातीसाठी हवा तेव्हा रगत चढू आम्ही राजा। रगत सांडण्याची भाषा करणारा माफी मागत नसतो जीवासाठी सकोजी। स्वतःच्या हाताने शिर उतरवून ते मातीत मिसळत असतो। जीवापेक्षा इब्रत मोठी असते, तीच इब्रत सोडले सकोजी मग तुझा हा जीव काय कामाचा? हंबीरराव तापलेल्या सळ्या घेऊन या हरामखोराच्या आधी डोळे काढा आत्ताच्या आत्ता। ज्या नजरेने परस्त्रीचा हव्यास धरला ती बेचिराख होऊ द्या आणि त्यानंतर ही त्याला तैसा तडपडत ठेवा। या बेलवाडीच्या अंधार कोठडीत सोडू द्या। आज जन्म तो राजा नाही, राजा नाही, माफी करा एक डाव राजा, माफी करा। राजा एवढी कठोर सजा? होय हंबीरराव एवढी कठोर सजा।
इथं परक्या सुलतानासमोर आमच्या माय बहिणींची अब्रूला हात घातला असता तर आपण काय केलं असतं आंबीरराव? हेच केलं असतं ना. मग न्यायस्थानासमोर अप्पर का नाही? सवाल फक्त सावित्रीबाईचा नाही आंबीरराव, मराठी मातीतल्या हर एक लेकीबाईचा आहे. अल्लाउद्दीन खिलजीच्या वकवकलेल्या वासनेला बळी पडू नये म्हणून स्वतः जाळून घेतलेल्या हजारो राजपूत रमणींचे आत्मे आजही आकलन करून आम्हाला सांगतायत की राजे न्याय द्या, की राजे न्याय द्या. आणि मग हाच न्याय असेल आमचा, या शिवाजीचा, हा शिरस्ता शिवशाहीचा. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. रसिको, बेलवडीची सावित्रीबाई आपल्या साम्राज्यामध्ये एक प्रसिद्ध नारी म्हणून सन्मानित झालेली आहे. आणि आपले राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये परस्त्री माते समान असा उल्लेख केलेले आपले राजे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषासाठी आपण सर्वांनी आवाज द्यायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. रसिको, आपल्या समोर सादर करणारा हा बलाढ्य संघ श्री पद्मावती पालखी नृत्य पथक मार्गदर्शनाने चिपळूण या संघाचे अनेक वैशिष्ट्य आहेत. त्या वेळेस मी तुम्हाला वैशिष्ट्य सांगेन. या ठिकाणी सनईचा सूर स्पष्ट, सनई अशी वाजली पाहिजे. या सनईच्या सुरामधून आपल्याला कळते की कोणता नाद, कोणतं गाणं या ठिकाणी वाजले जाते. आणि या ठिकाणी पद्मावती संघ गांगोबा देवाचं मनोभावही या ठिकाणी प्रार्थना करताना, वंदन करताना ज्या संघानं रत्नागिरी कुठं मर्यादित न राहता महाराष्ट्राच्या बाहेर दिल्लीच्या तटावरती आपली संस्कृती पोहोचवली असा हा बलाढ्य संघ सुप्रसिद्ध निर्माते निखिल देसाई यांच्या कोकण ग्लोबल बीच फेस्टिवलमध्ये आज जबरदस्त संघाचा सुरुवात एकदम शांत गतीने. मला माहिती आहे जसं लोक पुढे सरकत जाईल आज संघ आपली पूर्ण ताकद लावणार आहे. आणि या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची चाली मारताना पद्मावती संघ सुप्रसिद्ध दिग्दर्शक अशोक हांडे यांच्या कार्यक्रमामध्ये मुंबई चर्चगेट या ठिकाणी यूथ फेस्टिवल भरवलं होतं. आणि या यूथ फेस्टिवलमध्ये या संघाने सर्व रसिकांचं मन जिंकलं होतं. असा हा बलाढ्य संघ पद्मावती पालखी मार्गदर्शनाने. त्याचप्रमाणे शरदचंद्रजी पवारसाहेब त्यांच्या वाढदिवसानिमित्त सलग 3 वर्ष बारामती येथे जाऊन आपल्या कोकणाची संस्कृती सादर करणारा असा हा बलाढ्य संघ. रसिको, एवढं काहीच नाहीये. या संघाने कलर्स टीव्हीवरती सुद्धा आपलं प्रदर्शन केलेलं आहे. एक रियालिटी शो होता होऊन जाऊ दे एकदम कडक. या रियालिटी शो मध्ये आपल्या कोकणातली संस्कृती, कोकणातली पारंपरिक ही प्रथा त्या ठिकाणी सादर केली होती आणि सर्व रसिकांचं मन जिंकलं होतं. हा संघ जगाच्या पाठीवरती आपली कला घेऊन गेलेला आहे. एवढा बलाढ्य संघ. आणि म्हणून मित्रांनो, आज देखील कारभारले येथे देखील अशाच प्रकारच्या जिल्हास्तरीय भव्य नृत्य स्पर्धा त्या ठिकाणी संपन्न होत आहेत. तेथे देखील या संघाने आपलं प्रदर्शन केलं आणि जवळजवळ 17,000 रुपयाचं रोख बक्षीस त्या ठिकाणी मिळवलं. आणि त्यानंतर इथे हा संघ आलेला आहे. त्या संघाचं पुन्हा एकदा स्वागत करून त्या संघासाठी मनापासून या संघाचं प्रतिनिधित्व करणारे निलेश चव्हाण सर संपूर्ण भार आपल्या खांद्यावर घेणारा आणि हा संपूर्ण संघाला नाचवणारा हे असे मार्गदर्शनाचे निलेश चव्हाण सर. या चव्हाण सरांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. असा बलाढ्य
संघ, या संघाने अनेक मैदाने गाजवलेली आहेत. एक वेगळ्या प्रकारचा साज, तेवढाच एक सुंदर असा प्रकारचा वेशभूषेचा डान्स. त्याची जी वेशभूषा ही देखील मनोवेधक आहे. निश्चितच त्या ठिकाणी पहावी अशी या ठिकाणी प्रत्येकाच वाटतंय. आणि जेणेकरून त्या वेशभूषेच्या माध्यमातून देखील अशा प्रकारची स्पर्धा देखील एक चांगल्या प्रकारे सजते. आणि म्हणून तेवढीच एक वेगळी झांज वादक, त्यानंतर निशाण नर्तक आणि सर्वांचंच त्या ठिकाणी मन वेधून घेणारा एक जबरदस्त अशा प्रकारचा ताशा वादक. पुढे 2 ढोल मध्ये ताशा, पाठी पुन्हा 2 ढोल आणि एक सुस्पष्ट आवाजातील सनई आणि सूर, सुस्पष्ट असे सनईचे सूर. त्यानंतर खऱ्या हाताने येणार आहे रसिको. पुन्हा एकदा आपल्या माहितीसाठी या स्पर्धेतील दुसरा एक महाबलाढ्य संघाचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. तो संघ आहे वाघजई पालखी नृत्य मंडळ तनाळी चिपळूण. हा देखील एक महाबलाढ्य संघ, याचं देखील आगमन झालंय. कृपया आपण सहकार्य करा आणि त्यांना देखील तशाच प्रकारचं सहकार्य द्या. एक वेगळ्या प्रकारचा, एक जल्लोषपूर्ण अशा प्रकारच्या वातावरणामध्ये रंगणारा हा साज पद्मावती पालखी नृत्य मार्गदामध्ये चिपळूण. चला, ढोलाने सूर बदलला, ताशाने आपली दिशा बदलली. साहजिकच नृत्यविष्कारामध्ये देखील एक वेगळेपण या ठिकाणी पाहायला मिळालं. एक वेगळीच सनई जी वाजते ती सुस्पष्ट अशी आपल्या ऐकायला येते. आणि खरं तर हेच वेगळेपण आहे. प्रत्येक संघामध्ये असं वेगळेपण आहे. आणि हे असं प्रत्येक संघाचं वेगळेपण निश्चितच जे आमचे परीक्षक या ठिकाणी आहेत त्या परीक्षकांच्या नजरेतून चुकलेले नाही. त्यामुळे आजच्या या स्पर्धेचा विजेत्यांवर हे मित्रांनो आणखी एक संघ या ठिकाणी खेळायला आपल्याला पाहायला मिळेल. थोडा वेळ सहकार्य करा. आजची रात्र श्रीदेव गंगोबाच्या उत्सवाची रात्र आणि खऱ्या अर्थानं 1 वर्षाचा आनंद जो आपण साठवून ठेवणार आहे तो आजच्या या रात्रीतून आहे. अशी ही रात्र आहे. या 20 मिनिटांमध्ये या संघाचा संपूर्ण कार्यक्रम, संपूर्ण नृत्य आविष्कार हा एक तालबद्ध, शिस्तबद्ध दिलेल्या वेळेमध्ये, एकेमध्ये, तालामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जोड केली जाते. वेगळा आवाज, आवेश, आवाज, मस्त जबरदस्त असा सूर या ठिकाणी दिसतोय आपल्याला. 4 ढोल, 1 ताशा, सनई, सूर, महाराष्ट्राची बंदी पताका आणि जांजवाला. लाजवाब अशा प्रकारचं वाद्य नृत्य, सुंदर अशा प्रकारचं मनोरंजन आणि वेगळ्या जातीचा इशारा देत हे सवालकरी. चला, मस्त सुंदरशी पालखी खांद्यावरती या ठिकाणी 1 सव्वा फूट, 1.5 फूट, 2 फूट उंचावर आणि उत्तम अशा प्रकारचा पायाचा ठेका देतात. एक जबरदस्त चाल या ठिकाणी दाखवतात. पुन्हा एकदा 4 कलाकार 4 कोपराला खाली कोपऱ्यावर बसून या ढोलाच्या तालावरती या ठिकाणी वेगळी अशी चाल मारताना प्रत्येक संघाचे वैशिष्ट्य आहे. प्रत्येक संघाने आपलं वैशिष्ट्य जपलेलं आहे. पुन्हा एकदा निलेश चव्हाण स्वतः खांद्यावरती पालखी, सर्व सहकार्य आपले 4 कोपऱ्यावरती, 4 खुणाऱ्यांवरती आणि त्यांचं गट आपल्याला पुन्हा एकदा बघायला असेल. संपूर्ण संघाचा या ठिकाणी साज आणि म्हणून तर त्यांचा या खेळामध्ये रंगतोय राज. आणि अशाच प्रकारचा राज या ठिकाणी प्रदर्शित करतात ते पद्मावती संघ मार्गदामाने चिपळूण. पुन्हा एकदा एका वेगळ्या चालीसाठी तयार. वा, सगळा संघ पालखी खांद्यावरती, 4 खेळाडू हवेत झेपावतात, 4 जण पुन्हा हाताने देतात. आणि स्वतः या संघाचे नेतृत्व करणारे सन्मान्य निलेशजी चव्हाण प्रत्यक्ष पालखी खांद्यावरती 4 खेळाडूंना हातामध्ये घेत, 4 खेळाडू संपूर्ण पायाला गिरकी घेत आणि स्वतःला हवेत झेपून देत एक वेगळ्या प्रकारचा नृत्यविष्कार या ठिकाणी साधला जातात. सुंदर. चला, एक वेगळेपण पाहायचं या संघाचं, एक जल्लोष पाहायचा या संघाचा आणि आनंद घ्यायचा आहे तो आपण सर्व या पालखी नृत्याचा. दिशा नर्तक, साज नर्तक. वा, ढोलाचा ठेका बदलला, ढोल वादनाचा
पायाचा टेका बदलला आणि प्रत्यक्ष पालखी नृत्याची चाल बदलली. डबल एक्का लावला आणि डबल एक्क्यावरती पालखीचा अशा प्रकारचा एक चांगला टेका देखील या ठिकाणी पाहायला मिळतो. पुन्हा एका वेगळ्या चालीसाठी तयार असलेला हा पद्मावती पालखी नृत्य प्रकार मार्गनामाने चुकून आजच मित्रांनो कारवारले संगमेश्वर या ठिकाणी अशाच प्रकारची भव्य स्पर्धा संपन्न होत आहे. आपल्याला काही तशा प्रकारचं या ठिकाणी चित्र दिसतंय. यानंतर सुद्धा असा एक बलाढ्य संघ ज्याने गेल्या वर्षी अनेक मैदानांमध्ये प्रथम क्रमांकाचा पदवी पटकावलेला कन्हाळी चिपळूण या संघ निघून आलेला संघ वारकरी पालखीत होतात. कन्हाळी एक बलाढ्य संघ अतिशय जबरदस्ती ताकद लावणारे चालू असलेला कार्यक्रम श्री पद्मावती पालखीत होतात. मार्गाप्रमाणे चिपळूण या ठिकाणी सुद्धा मालक निलेश चव्हाण सर या ठिकाणी आपली कला सादर करताना या ठिकाणी एक फळी आहे. या फळीला असंख्य खेळे एक खेळ उलटी आहे. टोकदार भाग वरती आहे आणि त्या टोकदार भागावरती उभं राहून आणि पूर्ण पालखीचा भार आपल्याला स्वीकार घेऊन स्वतः निलेश चव्हाण या ठिकाणी आनंद हास्य करताना आणि इच्छा पूर्ण करताना श्री पद्मावती पालखीत होतात. मार्गाप्रमाणे चिपळूण एवढ्या वेळात देखील मित्र अशा प्रकारचा लाल जवाब अशा प्रकारचा जो आविष्कार आहे मानला पाहिजे सामान्य निलेश चव्हाण की आपण अशाच या संघाचं नेतृत्व करावं ज्यांच्यामुळे आपला संघ आज या राज्यामध्ये प्रसिद्ध संघ म्हणून उडी आला आहे. बोलाचा आवाज बदलला वेगळा असा मास्तर शाबास सुपर आपते काय वाजतोय ताशा काय वाजतोय ढोल जबरदस्त अशा प्रकारचं स्पीड घेतलं ते पालखी नृत्याने सलामी होते जमलेला सलामी सिद्धेव जमलेला पुढे ही जोडी हातामध्ये हातामध्ये पालखी पायाचा सुंदरसा ठेका आणि उत्तम अशा प्रकारचा घेतलेला संपूर्ण हातामध्ये पालखीचा ठेका आणि यामध्ये पुन्हा एक वेगळीचा सर्व कलाकारांचा सर्व 12 कलाकार पुन्हा एकदा डबल एकटा दोन्ही बाजूला डबल एकटा कदाचित तिसरा एकटा लागण्याची शक्यता आहे. रसिको पुन्हा एकदा लक्ष द्या. दोन एकटा ऑलरेडी लागलेले तिसरा एकटा लागतोय. दोन्ही बाजूला ट्रिपल एकटा लावलेले ट्रिपल एक आतापर्यंत असं या ठिकाणी पाहायला मिळालं नव्हतं. ते सगळं पाहायला मिळालं होतं आणि म्हणून हा एक वेगळा संघ आहे. त्याच्या पुढचा देखील असा एक वेगळा संघ आहे तो म्हणजे तनाई संघ. बरोबर आहे सर. यानंतर सुद्धा संघ बलाढ्य संघ आहे. जिल्ह्यामध्ये म्हणून म्हटलंय की ज्याची आहे त्या पालखी नृत्यावरती कमांड त्या तनाईच्या संघाला पालखी नृत्याचा फार मोठा या जिल्ह्याचा डिमांड असा हा तनाई संघ. चला जोरबद्ध रात वाढते संघ देखील वाढत आहेत. आपण देखील याची नोंद घ्या. खूप छान खूप सुंदर पद्मावती पालखी नृत्य कला प्रकाशिको या ठिकाणी एका कलाकाराने आपल्या मस्तकावरती एक कलश घेतलेला आहे. तांब्या म्हणतो तो कलश आहे तांब्या आणि त्याच्यावरती पालखी आहे आणि पायाखाली पेले स्टीलचे अतिशय अवघड आणि तिथं वेगवान चाल या ठिकाणी मारलेली या कलाकाराने. बघा काही जण त्या ठिकाणी पेल्यावरती पेला घेऊन असलेले आहेत. काही लोक डोक्यावरती नसलेले आहेत पालखी घेऊन आणि काही लोकांनी मात्र आता या कलाकारानं त्या तांबडरूपी असलेल्या या तांब्यामध्ये कलशरूपी कलशावरती त्याच्या पालखीला चढवली. वा पुण्यात खेळाडूंचा संच आणि संपूर्ण पालखी कीर्ती घेत या ठिकाणी नाचवली एक वेगळी साथ. चला पुन्हा एकदा तोड पडली वेगळा आवाज सगळे कलाकार दोन कलाकार आणि या ठिकाणी ही रंगीत अशी वेगवान चाल या ठिकाणी पूर्ण मारताना पद्मावती संघ जशी मित्रांनो वेळ वाढत होते तसं मित्रांनो या खेळाचा किंवा या खेळाडूंचा जोश वाढतोय आणि म्हणून आपल्या खात्यातील आपल्या सोबतीत ज्या काही वेगळ्या चाली आहेत ज्या गतीदार चाली आहेत ज्या दिमागदार चाली आहेत त्याच या ठिकाणी प्रदर्शित करताना हा पद्मावती मार्गदामाने चिपळूणचा संघ. पारंपरिक वाद्य पारंपरिक आवाज या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतोय पद्मावती संघ मार्गदामाच्या संघाने आणि त्या ढोलाच्या तालावरती या ठिकाणी पाय फिरकताना हे सहकलाकार प्रवास असा
मिरवणूक घेत असताना पालखी लयबद्ध नाचून असताना खांद्यावरती तेवढा जल्लोषपूर्ण अशा प्रकारचा पायाचा ठेका, तेवढा जल्लोषपूर्ण अशा प्रकारचं या ठिकाणी वातावरण निर्माण करण्याचा एक चांगला प्रयत्न, तेवढाच सुंदर वाटतोय ताशा, तेवढं सुंदर वाटतो त्या ठिकाणी झांज आणि त्याच वाद्यावरती या ठिकाणी निशाण देखील असते. वा, पालखीला संपूर्ण या ठिकाणी झोका आणि कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी व्यक्त न आणता अशा प्रकारची चाल परिपूर्ण करताना पुन्हा एकदा दोन कलाकार दोन्ही बाजूला पाहूया. अरे वा, जबरदस्त. वा, त्या ढोलाच्या तालावरती या ठिकाणी पाय फिरकताना पायाच्या मस्त मस्त खूप छान. एक वेगवेगळ्या चाली, वेगळा संघ, वेगळ्या चाली, एक वेगळा दुबाव आणि एक वेगळ्या प्रकारचा दुग्ध विष्कार. अहो वाव, बघण्यासारखं. शाबास. सुस्पष्ट अशा प्रकारचे सनई वाजते आणि त्याच्यामुळे खरंच त्यांचं कौतुक आहे त्या सनई वादकाचं. नंतर एवढी सनई सुस्पष्ट वाजवणं मिळतो सहज साधे नाही, तेवढा फार मोठा रियाज लागतो, तेवढा फार मोठा अशा प्रकारचा आपल्याला श्वास घेणं गरजेचं आहे. मात्र हे दोन कलाकार सनई सुरवाले आपल्याला या ठिकाणी सलाम आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी पालखी तुमच्याकडे जबल एक का चाल थांबले, पुन्हा चाल बदलली आणि चाल बदलल्यामुळे जेवढे चाली या ठिकाणी मारल्या जाते तेवढे गुण या ठिकाणी मिळणार आणि एक वेगळी चाल, पारंपरिक चाल या ठिकाणी मारताना मार्गदामध्ये संघ शेवटच्या 5 मिनिटांची आपल्याला सूचना दिली जाईल. पुन्हा एकदा 4 कलाकार पुराणवरती आलेले आहेत. बॅलेन्सिंग बघा, 4 कलाकारांनी आपल्या डोक्यावरती पालखीचा पूर्ण भाग घेतलेला आहे. तनाळी संघ शेवटची 5 मिनिटं, मार्गदामध्ये संघ शेवटची 5 मिनिटं. एक कलाकार एका बाजून बाहेर पडलेला आहे, फक्त 3 कलाकारांनी पूर्ण भार आपल्या पालखीचा घेतलेला आहे. ओके, शेवटच्या 5 मिनिटांचा वेळ शिल्लक आहे. तनाळी संघ आपण तयार व्हायचं आणि प्रयोग जवळपाशी घ्यायचे. तनाळी संघ तू काही वेळ घेऊ नका जास्त, तुला विनंती आहे. स्पर्धा या ठिकाणी 10:15 वाजता आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे. वाटचाळी पालखी तनाळी चिपळूण आपण प्रवेशद्वाराकडे यायचंय. तनाळी संघ आपण प्रवेशद्वाराकडे यायचंय. पुन्हा तोड पडते. ताशावाला तयार, दोरवाला तयार, वेगवान अशी एकाच बाजूला एकाच पानावरती दोराची काठी, एक वेगळा असा रंग, वेगळा असा स्वर या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतोय आणि त्या स्वरावरती या ठिकाणी आनंदाने पालखी नाचवताना संपूर्ण कलाकार, सर्व कलाकार, सहकलाकार एकत्र आलेले आहेत. शेवटची 4 मिनिटं, शेवटची 4 मिनिटं. मार्गदामध्ये संघ या ठिकाणी एक कलश आहे आणि त्या कलाकाराने ढोपरावरती या ठिकाणी नृत्य सादर करतो. ढोपरावरती संपूर्ण पालखीचा भार खांद्यावरती घेऊन आणि कलश रूपी तांब्या देखील या ठिकाणी आपल्या डोक्यावरती घेऊन पालखी देखील घेतली आहे. एक वेगळी चाल या ठिकाणी परिपूर्ण केली. वा, वेळ संपत चालले आहेत, चाली वाढतायत, गती वाढते, साहजिकच एक वेगळं पण पाहायला मिळणार. शाबास. वा, पालखी खांद्यावरती घेत स्वतःचा हात पाठीवरती घेत पुन्हा एक वेगळी चाल पूर्ण केली. पद्मावती पालखी वृत्तपत्रात आले चुकून. वा, पालखी वृत्ताचा एक वेगळाच आविष्कार पाहायला मिळतोय. शेवटची 3 मिनिटं. मार्गदामध्ये संघ शेवटची 3 मिनिटं. चला, तनाळी संघ आपण दोघं नोंद घ्या. जवळपास आपण या ठिकाणी यायचं आहे. तनाळी संघाचे संघ व्यवस्थापक आपण सहकार्य करा.
शेवटची 2 मिनिटं. असं अरे वा टीम कलाकार या वेळेस उभा केलाय. नक्कीच अतिशय सुंदर असं या ठिकाणी दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. चाल पाहायला मिळतंय पद्मावती संघाकडून. संघाचे सर्वच कार्यकर्ते तयारीचे आहेत. या सर्व संघावरती नजर असलेले बारीक नजर असलेले आणि अनेक वर्ष हा संघ जिवंत ठेवणारे आमचे सर्वांचे लाडके ते निलेश चव्हाण सर. पुन्हा एकदा तोड पाहूया वेगळी आणि वेगवान ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे हा संघ आपलं सादर करताना मस्त मस्त सनाईचे सूर बघा. त्या डोळ्यालाच साजेसा असा सूर असं नेहमीच आपल्याला ऐकायला मिळते पद्मावती संघाकडून. ज्या ठिकाणी ताशा ढोल सनई ज्यावेळेस सनई सूर ज्यावेळेस बिलापासून तयार व्हावा जो नाद असतो तो पिकाला त्या ठिकाणी फार लयबद्ध शेवटचे असतो. 1 मिनिट पद्मावती संघ शेवटचे 1 मिनिट आता संघ खऱ्या अर्थाने शेवटी जातोय. शाबास जबरदस्त जबरदस्त हा आवाजही या ठिकाणी आपल्या डोळ्यात येतोय. तिथे तालावरती या ठिकाणी पाय फिरवताना पद्मावती संघाचे. आता मात्र ढोलकन जो नाद दिनांना तो आपल्यास कायमचा लक्षात राहणार असा दिसतोय. सुंदर सर्व कलाकार या ठिकाणी शेवटचे काही सेकंद शिल्लक असताना शेवटचे काही सेकंद शिल्लक असताना मस्त पूर्ण पालखीला भाग आपल्या खांद्यावर घेतलेले एक वेगळ्या प्रकारचे चाल या ठिकाणी आलेले आहे. सर्व कलाकार पुन्हा एकदा पालखीवरती आलेले आहे. आणि बघा या संघाचे संघ नायक निलेश चव्हाण सर पूर्ण पालखीला भाग आणि कलाचे दृश्य या ठिकाणी परिपूर्ण केलेले आहे. आणि अशा प्रकारे या संघाची देखील वेळ मस्तपैकी अशा प्रकारचे याचे पार पडते आणि संघाचं देखील कौतुक आहे. रसिको. खूप सुंदर रसिको टाइम मॅनेजमेंट बघा. मी विसल वाजवायच्या अगोदर 2 सेकंद म्हणजे बरोबर 19 मिनिटं 58 सेकंद वेळेचं टायमिंग मध्ये या संघाने आपलं कला आविष्कार या ठिकाणी दाखवलेलं आहे. यानंतर आपण ओळूया